विधानसभेत कामकाजादरम्यान किस्सा खुर्चीचा रंगला। त्याचं झालं असं की आमदार अजय चौधरी चुकून विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर जाऊन बसले आणि त्यावर शंभूराज देसाईंनी अजय चौधरींची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे का असा प्रश्न विचारला। त्यानंतर नाना पटोलेंनी अजित दादाही एकनाथ शिंदे यांच्या जागेवर बसल्याचं बोलून दाखवलं। त्यावर आमच्यात अशी अदलाबदल होत राहते असं मुख्यमंत्री म्हणाले। अध्यक्ष महोदय, मला आपल्याकडनं अशी माहिती हवी आहे की आपण विरोधी पक्ष नेत्यांची नियुक्ती केलेली आहे का या सभागृहामध्ये? कारण विरोधी पक्ष नेत्यांच्या आसनावरती सन्मान्य अजय चौधरी साहेब बसलेले आहेत। आम्हाला त्यांचं अभिनंदन करावं लागेल जर आपण त्यांना तिथं नेमणूक केली असेल तर। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। विरोधी पक्ष नेत्यांच्या खुर्चीवर बसलेत अध्यक्ष महाराज। अजय चौधरी जसे विरोधी पक्षाच्या खुर्चीवर बसले तसे दादा ते एकनाथ शिंदे साहेबांच्या जागेवर बसले। त्याच्यामुळे हा काही फरक आला काय सभागृहात त्याची माहिती आम्हाला द्यावी। कालच शिंदे साहेबांनी सांगितलं आम्ही अदलाबदल करत असतो म्हणून।